मला आपल्या व्हिडिओला म्हणजे इथं जशी आले ना मी बालाजीला तिरुपतीहून आल्यापासून ना व्हिडिओचे शूट थोडेफार केले, 1-2च व्हिडिओ केले. तेव्हापासून काय व्हिडिओची शूट काही केली नाही मी सुरुवात. आता व्हिडिओची सुरुवात केली आहे किती तरी दिवसातून. आणि इतकी गरमी नाही, आज कमीत कमी 10 वेळेस तर म्हणजे तोंडावर पाणी मारायचं, हात धुवून यायचं थंड पाण्यानं. इतकं जर गरमी आहे ना आमच्या इकडं की काय सांगायलाच नको. खूप म्हणजे खूप गरमी आहे. तरी आमच्या दारात लिंबाचं झाड आहे म्हणून तरी आम्हाला एवढं काही वाटत नाही. तर असो, सगळीकडेच गरमी आहे, आमच्याकडेच काही वेगळी नाही आहे. तर आज आता बरेच दिवसातून व्हिडिओची सुरुवात केली आहे मी. आज थोडासा टाईम भेटला आहे, त्याच्यामुळे म्हणलं चला थोडंसं असा समोरासमोर बोलू, कारण समोरासमोर बोलायला सगळ्या टाईमच भेटत नाही, किती दिवस झाला आता. आणि आज घर रिकामं आहे आमचं बघा. आज पोरी झोपलेत, आता घरात कुणीच नाही आहे, त्याच्यामुळे व्हिडिओची सुरुवात केली आहे मी. नाहीतर ना असा कंटिन्यू कालवा असतो आमच्या घरामध्ये. म्हणजेच फॅनचा आवाज, पोरीवांचा आवाज, काकूने बोललेला आवाज सारखं चालू असतं, त्याच्यामुळे मी असं काही व्हिडिओमध्ये बोलत नाही. तर असो, आज ना आमच्या शेजारच्या एका मुलीचं लग्न आहे आता 26 तारखेला, त्याच्यामुळे तिला करायचे केळवण. आज म्हणलं चला आज तरी व्हिडिओची सुरुवात करूया. कारण तसं तर म्हणजे आमच्या इकडे गडंगण म्हणतात लग्नाच्या अगोदर केलेलं, असो अगर लग्न झाल्यावर गडंगण म्हणतात आमच्या इकडं, पण कुठं केळवण म्हणतात, त्याच्यामुळे मी केळवणच म्हणते. तर आता डेकोरेशन करायला तर काहीच सामान नाही, तसं तर भरपूर डेकोरेशनसाठी सामान आहे. परत गवरी ठेवून दिले खाली, असं काहीच नाही आहे. त्याच्यामुळे उगाच साधं सिंपल थोडंसं डेकोरेशन करणार आहे आता. कारण आता निघालं आहेच तसं. पहिलं नुसतं जेवायला बोलवायचं म्हणलं ना तर काहीच नाही, साधं सिंपल म्हणजे पुरणपोळीचा स्वयंपाक करायचा आणि जेवायला वाढायचं. पण आता बापरे बाप, जेवढं करेल तेवढं कमीच आहे, जेवढं करेल तेवढं कमीच आहे. एवढं डेकोरेशन ना, रोडपासून घरापर्यंत असतो फुलांची असं एकदम सास टाकलेली असते. पण आता तेवढं करायला काही नाही आहे आमच्यापाशी, म्हणजे तेवढं फुलं पण नाही आहे खेडेगावामध्ये. आता उन्हाळ्यामुळे जास्त फुलं पण भेटत नाही. आणि तसं पण विकत आणायला गेल्यावर भेटतात भरपूर फुलं येतात उन्हाळ्याचे, तसं पण नाही. फुलं भरपूर भेटतात आमच्या इथं पण आवर्जून आणायला जाणार कोणी फुलं, त्याच्यामुळे मग छोटंसं डेकोरेशन करणार आहे. आणि मेन पॉईंट पडलेला तर स्वयंपाक काय करायचा. पुरणपोळी स्वयंपाक तर बोर झाला आहे. तर त्यांना पण विचारलं मी, तर त्या म्हणले की नको पुरणपोळी स्वयंपाक नको, खाऊ वाटला गेले, साधा सिंपल स्वयंपाक आता करायचा काय स्वयंपाक. आता हे पुढं पडले, विचार करते काय करू म्हणलं चला आता बनवू काहीतरी. आता विचार केला तर बनवू काहीतरी. आता मला आता स्वयंपाकाची तयारी करायची आहे, त्याच्या अगोदर मला व्हिडिओची सुरुवात करू, म्हणजे मग स्वयंपाक करताना थोडंसं शेअर करता येईल. श्रीखंड बनवायचं होतं मी, म्हणजे 2 दिवस झाला बनवत होते श्रीखंड करू म्हणून. पण आता उन्हाळा आहे, पाऊस म्हणजे कंटिन्यू लाईटी राहते, आबाळ येते, लाईटी जाते, म्हणून ना फ्रीज काही कंटिन्यू चालू राहत नाही. मग एखाद्या वेळेस जायचा पुन्हा चांगला पण भेटता येईल, एखाद्या वेळेस वास पण येते, म्हणलं नको त्यांचं पण त्याच माझ्यात नको पडायला. मग आंबे आणले होते, तर आता आंब्याचा रस वगैरे बनवायचा आहे. तर बघू, आणलं तर विकत्रीचं श्रीखंड आणू, तर श्रीखंड पुरी असा बेत करणार आहे मी. तर चला आता विकत्रीचं आणू आणि मग भागू कसं तरी आता. हॅलो, श्री स्वामी समर्थ. कसे आहेत तुम्ही सगळे? मस्त आहेत ना? मस्तच राहतं. चला आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. बघा आता मी सरळ बोलते तरीसुद्धा माझा चेहरा माहीत आहे कशावर वाकडा दिसते, काय दिसते मला पण माहीत नाही. पण मी तर बोलताना सरळच बोलते, तरीच तर थोडंसं वाकडं दिसते आता. पण जाऊ दे आता, चला आपल्या व्हिडिओला सुरुवात करू. तर आता बरेच दिवस झाले मी समोरासमोर बोललेलं नाही, कारण तिरुपतीहून आल्यापासून पण व्हिडिओ जास्त शूट केले नाही. थोडे 1-2 व्हिडिओ होतील फक्त. आता पुन्हा व्हिडिओचे काहीच शूट केलेलं नाही मी, कारण कंटिन्यू मी शिलाई कामालाच बसलेले असते. घरात पुरी कामं करतात, त्याच्यामुळे जास्त व्हिडिओ शूट करण्यात नाही आला. काल अक्षय तृतीया होती, काल पण सगळं घरातलं केलं होतं, पण बाकी मला काहीच नाही म्हणजे व्हिडिओ शूट करणं झालं नाही. कारण पहिलेच व्हिडिओ भरपूर आहेत फिरायला गेलेले, अजून व्हिडिओ राहिले टाकायचे त्यातले पण, त्याच्यामुळे व्हिडिओ मी सुरुवातच केली नाही. येऊन आता 15 दिवस होत असेल, तर आज व्हिडिओ सुरुवात करते. तर आज आले काही कस्टमर वगैरे गेलाय काल असं वाटलं. तर आज केळवण करायचं आहे. आमच्या शेजारच्या एका ताईचं लग्न आहे, तिला सगळे ताई म्हणतात, त्याच्यामुळे मी पण ताई म्हणते. तर तिचं आज केळवण आहे. आमच्या इकडे गणंगण पण म्हणतात आणि मुंबई पुण्याला तिकडे केळवण म्हणतात. तर आम्हाला केळवण करायचं आहे आज, त्याच्यामुळे मग आज मी 4 वाजेपर्यंत शिवले. आता 4 वाजता स्वयंपाकाची तयारी लागायची. दुपारी बनवायचं होतं, पण त्या म्हणले की नाही मला फर्निचर वगैरे आणायला जायचं आहे, त्याच्यामुळे मग दुपारचं कॅन्सल केलं. मग आता संध्याकाळी स्वयंपाक करायचा आहे आता. आणि सगळ्यात मोठा प्रश्न पडलेला की स्वयंपाक करायचा काय स्वयंपाक करायचा का. आमच्या इकडे जास्त करा पुरणपोळी एवढी फेमस असते ना, कुणाला जेवायला सांगायचं म्हणलं पुरणपोळी ना तर चिकन मटन, पुरणपोळी ना तर चिकन मटन, ज्या व्यतिरिक्त दुसरा स्वयंपाकच नसतो काही.
आणि साधा स्वयंपाक बनवायचं म्हणलं ना मग 2 भाज्या करा, पुन्हा काही गोड पदार्थ करा, तळण तळा, हे करा ते करा, असला कुटाणामध्ये. त्याच्यामुळे मग ते नाही तर ती पुरणपोळीचा पण स्वयंपाक नको म्हणले त्या ताई. आणि चिकन मटन तर त्या खात नाहीत. आणि आता सध्या माझी वैभव लक्ष्मी शुक्रवार झाली तर मी माझा पण संबंध नाही खाण्याचा माझा. म्हणून मग मला काय करायचं स्वयंपाक, आता मी विचार करते सकाळपासून काय करू म्हणलं चला आता श्रीखंड पुरीचा बेत ठेवू. श्रीखंड मला घरी बनवायचं होतं, मला तुमच्यासोबत शेअर करायचं होतं, कारण मागं मला कमेंट आली होती की श्रीखंड बनवताना दाखवा. आमच्या मेहुण्याला म्हणजे छोट्या मेहुण्याला एवढं श्रीखंड मी केलेलं आवडलं होतं ना, खूप आवडलं होतं. तेव्हापासून विचार करत होते की तुमच्यासोबत पण शेअर करू, कारण मला कमेंट पण आली होती तेव्हा. पण मला काय बनवणं नाही झालं. आणि आता पण कालपासून विचार करत होते, पण उन्हाळा इतका येणं, आता इतकं ऊन पडायला काही सांगायची सोयच नाही. खूपच ऊन पडायला लागले. मी सुद्धा नाही आज कमीत कमी 10 वेळेस थंड पाण्यानं म्हणजे हातावर तोंडावर वगैरे पाणी मारत असेल, एवढी गरमी आमच्याकडे. तरी लिंबाचं झाड आहे म्हणून एवढी काही जाणवत नाही. मग दह्याचे पुडे, दुधाचे पुडे वगैरे फ्रीजमध्ये ठेवून पण खराब व्हायलेत. आणि एखाद्या वेळेस दह्याचा पुडा चांगला पण येते, एखाद्या वेळेस वास पण येते. म्हणून म्हणलं नको, आता विकतच आणलेलं परवडते आईचं म्हणजे श्रीखंड. त्याच्यामुळे यावेळेस काही मी शेअर करणार नाही. पण आंबे आणून ठेवलेत, आंब्याचा रस करायचा आहे, पुरी भाजी बनवायची आहे, पनीरची भाजी करायची आहे. तर चला बघू, तुमच्यासोबत शेअर करणारच आहे मी थोडंसं बनवलेलं, बाकीचं काही नाही. आणि डेकोरेशन करायचं होतं. आता डेकोरेशन एवढं निघालं आहे ना, डेकोरेशनचं काही सांगायचं सोयच नाही. बाळ जन्माच्या अगोदरपासून जे डेकोरेशन चालू झालं ते बाळाच्या लग्नापर्यंत डेकोरेशन चालू आहे कंटिन्यू. म्हणून आता त्या ताईसाठी म्हणजे तिचं विजयश्री नाव आहे, पण सगळे ताई म्हणतात म्हणून आम्ही पण ताईच म्हणतोय. तर आता छोटंसं डेकोरेशन करायचं, आता काय करावं म्हणून विचार पडले. तरी पण जरा बघू छोटंसं म्हणजे रांगोळी वगैरे काढून थोडंसं डेकोरेशन करायचं आहे. इकडे पोरी डेकोरेशन करताल, तोपर्यंत मी स्वयंपाक करणार आहे. आणि आता माझ्या मागाशी लईचा लोड असल्यामुळे बरेच दिवस मी जास्त करून किचनमध्ये जात नाही. पुरीच स्वयंपाक बनवतात, सगळं करतात. त्याच्यामुळे व्हिडिओची शूट पण नाही करणं झालं. पहिलेच व्हिडिओ असल्यामुळं दुसरे व्हिडिओ टाकायचे तरी मोबाईल कामाचा हँग पडायला ना, आता की सांगायची सोयच नाही. खूपच हँग पडायला लागलं. त्याच्यामुळे ते व्हिडिओ डिलीट मारल्याशिवाय दुसरे व्हिडिओ करणं पॉसिबल नाही. म्हणून मी आता व्हिडिओची शूट केलेलं नाही आहे किती दिवस झालं. आणि व्हिडिओ मी रोजच्या रोज टाकत नाही, म्हणजे जेवढे कमी झाले तरी काही सांगायलाच नको, खूपच कमी झाले. अजिबात माझा तरी इंटरेस्ट राहिला नाही व्हिडिओ करायला, आता नकोच वाटायला लागले. पण चला, म्हणतात ना की एक ना एक दिवस यश भेटते, एक ना एक दिवस प्रयत्न करत राहा. त्याच्यामुळे माझे प्रयत्न चालू आहे. ती बघू आता स्वामी महाराज मला कुठपर्यंत नेऊन टाकवतात, काय करतात, काय त्यांच्या मनात येतं. तर असो, चला आता मी माझ्या कामाला सुरुवात करते. तर भेटू आपण नंतर. चला मग, बाय. तर आज कुठं ठेवलं का तिनं खरं? मला वाटत होतं की हे व्हिडिओ नको टाकायला, अडकवायचं कुठं आहे काय असं वाटत होतं. पण एवढे महिने त्याने व्हिडिओ शूट केलेले असतात, ते अडकवायचं नको वाटतं डिलीट मारायला. सगळे व्हिडिओ एकत्र करते, डिलीट मारू का काय ठेवते, डिलीट मारू का काय वाटते ठेवते तसंच, कारण नाही मारू वाटत लवकर, हात नाही जात डिलीट मारायला. त्याच्यामुळे मग अजून व्हिडिओ टाकायचा प्रयत्न करते. किती वाजले आता? 4:30 वाजत का? 5:30. अरे बापरे, 5:30 वाजल्या तरी काय गरम व्हायले. मी लगेच किचनमध्ये निम्मा स्वयंपाक झाला आहे, निम्मा राहिला आहे. निम्मा स्वयंपाक म्हणजे काय, फक्त भाज्याची तयारी केली आहे, भात करून ठेवला आहे, बटाटा शिजवून ठेवले, मसाला काढून ठेवला आहे. आता पीठ मळायचं आहे आणि मग नंतर भाज्याला फोडणी टाकायचं आहे. एक करोस तर लगेच टाईम होता. 4 वाजल्यापासून तयारी करायला घेतली होती. तर ही शिवणीची तयारी चालू आहे. आता डेकोरेशनसाठी काहीच सामान नाही आमच्यात, कारण सगळं आम्ही माळ्यावर ठेवलेलं आहे. फक्त ही 2 फुलाचे हार आहेत, तेवढ्यावरच ॲडजस्ट करायला चालू आहे. आता मग इथं खाली रांगोळी काढायला चालू आहे, खाली छान असे पुरी आहेत म्हणून माझं सगळं भागतंय. पुरी जर नसल्या ना तर माझ्याला तर काहीच झालं नसतं. म्हणजे काय, स्वयंपाकाचं वगैरे उरकलं असतं, पण हे बाकीचं डेकोरेशन सामान मला नसतं जमलं असलं काही रांगोळी वगैरे काढायला. तरी पण मी प्रयत्न करत असते नवीन काय करण्याचं, पण टाईम भेटत नाही तेवढा पाहिजे तेवढा. तर बघा, केळवणाची रांगोळी काढले, कारण केळाचं पान तर नाही आपल्याकडे. केळाचं पान असतं तर भिंतीवर डायरेक्ट चिटकावलं असतं, त्याच्यावरच चुन्यानं वगैरे नाव काढलं असतं. नाहीतर पांढऱ्या काय म्हणते त्याला, कलर पांढरा ना ग, ते काय म्हणते त्याला, ते कलरच्या बाटल्या होत्या ना तुझ्याकडं? हां, कलरचे बाटल्या असते तिच्याकडे कंटिन्यू. त्याच्यामुळे त्याच्यातून तरी नाव काढलं असतं पांढरं, पण केळाचं पान पण नाही. त्याच्यामुळे मग इथं रांगोळीनं केळाचं पान काढायला चालू आहे आणि त्याच्यामध्येच नाव काढायला चालू आहे. कारण खाली पांढरी फडशी आहे, त्याच्यामुळे ना उठाळून दिसतं सगळं छान असं. म्हणून मग घरातच काढायला चालू, म्हणजे बाहेर नको काही करायला, घरातच छान असं वाटतं घरामध्ये. तर चला आता मी पीठ वगैरे मळून घेते. म्हणलं चला थोडीशी रांगोळी दाखवू तुम्हाला काढलेली.
हे बघा. चला मग बोलत बसलं तर माझं काम राहून जाईल. 5:30 वाजले आता. तर मी कुकर लावलं होतं, तोपर्यंत इकडे शिवानीची डेकोरेशनसाठी तयारी चालू होते. कुकरमध्ये लावतानाच मी 4 जिन्नस एकदाच शिजायला ठेवले होते, म्हणजे डबल कुटाणाच नको म्हणून. एक कुकर शिजायला होतं तोपर्यंत इथं माझं आता पीठ मळून घ्यायचं होतं, कारण पुऱ्या चपात्या दोन्ही बनवायचं होतं, ज्यांना जे आवडतं ते. कारण स्वयंपाक करताना कसं असतं ना, पुरी केली ना तर त्याच्यावर बटाट्याची भाजी करावी लागते, चपाती केली तर पनीरची भाजी करायची. म्हणजे काय करावं सुचतच नव्हतं मला स्वयंपाकाचं. कारण पुरणाचा स्वयंपाक असला तर टेन्शन नसतं, पण साधा स्वयंपाक बनवायचं म्हणलं ना, भात केला त्याच्यावर डाळ नको, डाळ पाहिजे असते. त्याच्यामुळे मी सगळंच बनवलं होतं, बटाट्याची भाजी पण, पनीर पण आणि सुपक वरण पण, म्हणजेच बिन तिखटाचं वरण. हे सगळं तिने एकत्र करून ठेवलं होतं. आणि गोडासाठी म्हणून आपला आंब्याचा रस, कारण आंब्याचं सीजन चालू झालं आहे आता. रसाशिवाय तर आपलं ताट अपूर्णच राहतं, त्याच्यामुळे रस एक बनवला होता. तरी पण ताटबुच्चं वाटायला होतं, तरी पण काय करू अजून, म्हणून वरून अजून उडदाचे पापड तळले. साधा स्वयंपाक बनवायचं म्हटलं ना तसंच होतं, नुसती चपाती भात वरण पण करून नाही जमत, कारण ताट भरल्यासारखंच नाही वाटत. ताट भरल्यासारखं वाटलं ना छान वाटतं. पुरणपोळीचं काही नसतं, नुसते पुरणपोळी, भात आमटी आणि पापडी भजी असतात तर ताट भरून दिसतं. पण दुसरा साधा स्वयंपाक किती पण जरी आपण केलं ना तरी ताट भरून दिसत नाही. त्याच्यामुळे मला पुरण घालायचं होतं, पण त्यांना नको होतं पुरण, कारण केळवण म्हणलं ना तर बरेच जण करतात. म्हणून मग त्यांना पण कंटाळा आला होता खायचा. आता सहसा पुरणपोळी कोणी खात नाही पहिल्यासारखं. म्हणून मग म्हणलं चला साधा स्वयंपाक बनवू म्हणून. तरी तर माझं स्वयंपाकाचं चालू होतं. पोरी असल्यामुळे माझं एवढे कामं सोपे पडतात ना, खरंच खूप कामं सोपे पडतात, कारण इकडलं करून तिकडलं करणं पॉसिबल नाही एकट्याला. हे करत बसलं तर तिकडं आंधळं होतं आणि तिकडं करत बसलं तर इकडं आंधळं होतं. त्याच्यामुळे ना करणं शक्य झालं नव्हतं. पण पुरी होत्या माझ्या हाताखाली, पुरी असल्यामुळे ना सोपं काम पडतं. तरी दादा बटाट्याची भाजी करायला चालू होते. पहिल्यांदा मी सगळे वाटाणे आणि फुटाणे दोन्ही एकत्र होते ते वेगवेगळे करून घेतले, कारण बटाट्याच्या भाजीमध्ये ना फक्त मला वाटाणेच टाकायचे होते, फुटाणे टाकायचे नव्हते. त्याच्यामुळे ते सगळे वेगवेगळं करायलाच माझा टाईम गेला खूप. आता इथं मी फोडणी टाकते बटाट्याच्या भाजीला. त्याच्यासाठी अगोदर म्हणजे जिरे मोहरी लसूण टाकून घेतला, कांदा टाकला, कढीपत्ता मिरच्या टाकल्या आणि मग वर टमाट्याची पेस्ट टाकून घेतली आणि छान अशी बटाट्याची भाजी तयार झाली. आणि आता इथं जिरा भात बनवायला चालू आहे. जिरा भात बनवण्यासाठी भरपूर असे जिरे टाकले, त्यात कढीपत्ता टाकला, उभ्या मिरच्या टाकल्या आणि आपले मसाल्यामधले पत्ते टाकले. आणि आता त्याच्यामध्ये शिजवलेला जो भात होता तो टाकला, कारण डायरेक्ट फोडणी टाकून जर जिरा भात बनवायचा म्हटलं तर जिरा भाताचा सगळा कलरच चेंज होतो आहे, काहीच चांगला भात होत नाही. आणि त्या भातामध्ये जर अजून थोडे काजू टाकले ना तर भाताचे काय म्हणजे बघायलाच नको, एवढा छान भात लागतो. आणि तर सपक वरण करून ठेवलं होतं, म्हणजेच आळणी वरण म्हणतात कुठं कुठं, तर ते करून ठेवलं. आणि इथं बघा काजू टाकले मी आता भातामध्ये. तर तिकडं वरणाला फोडणी टाकली. वरणात काय अगोदर डाळ शिजवून ठेवलेली होती, फक्त जिरे मोहरी लसूण टाकून डाळ फोडणी टाकून ठेवली मी. आणि आता इथे भात तयार झाला आहे. स्वयंपाक करायला बसल्यानंतर तर काहीच टाईम लागत नाही, पण स्वयंपाक करायच्या अगोदरच वाटतं ना कधी करू काय करू, इतका जिवारी पडतो ना की होतो का नाही लवकर असं वाटतं. पण इकडं माझ्या घाई गडबडीमध्ये आधीच घाई झाली होती, कारण उशीर झाला होता स्वयंपाकाला आणि त्यात लाईट गेली आणि बाहेर पाऊस चालू झाला, त्याच्यामुळे अजून जास्त जिवारी पडला माझा. पण झाली लवकर, लाईट आली नशिबानं, त्याच्यामुळे होत आलं सगळं. तर इथं माझी पनीरची भाजी करायची होती. पनीरच्या भाजीसाठी मसाला मी आधी वाटून ठेवला होता. तर मसाला मी आधी म्हणजे तेलामध्ये टाकला, परतून घेतला. तोपर्यंत इकडं दुधावरची आपली जी साय असते तर ती साय काढून घेतली आणि त्याच्यामध्ये काजू मिक्सरमधून काजूचं पाणी करून टाकलं त्याच्यामध्ये आणि ते वरून टाकून दिलं. इतकी छान भाजी झाली होती ना, बाप रे बाप, काही सांगायलाच नको, खूपच छान भाजी झाली होती. मला मी म्हणते आता माझ्या तोंडानं मी स्वतःची स्तुती करत नाही, पण मी खाल्ल्यावर मला वाटलं की हॉटेलची भाजीच याच्यापुढे फिकी आहे का काय, असं मला वाटत होतं. त्याच्यामुळे ना खरंच भाजी छान झाली होती. मलाही टाकल्यामुळे भाजी छान झाली होती. खरं तर मी असं शक्यतो मलाही वापरत नाही, कधीतरी टाकते लकी चान्स जरा थोडासा बदल करायचा म्हणल्यावर, नाहीतर असं नाही टाकत. तर आता माझ्या पुऱ्या चालू होती, तर पुऱ्या आणि चपात्या दोन्ही सोबतच करत होते, कारण वरी गॅसवर दोन्ही ठेवायला लावलं होतं मी शिवानीला. तिला म्हणलं एकीकडं पुऱ्याला म्हणजे कढई टाक आणि एकीकडं तवा टाक, म्हणजे दोन्हीकडं पण होऊन जाईल, एकीकडं चपात्या आणि एकीकडं. कारण माझा प्लॅन होता फक्त पुऱ्याच बनवायच्या होत्या. पण नंतर मी म्हणजे
जिचं केळवण आहे ना तिच्या मम्मीला विचारलं तर त्या म्हणल्या की पनीरची भाजी खूप आवडते म्हणून मग नंतर पनीरच्या भाजीचा प्लॅन ठरला माझा. मग त्याच्यासाठी चपात्या बनवाव्या लागल्या कारण पनीरची भाजी पुरीवर चांगली लागली नसती म्हणून माझं ते 2 वाढले पदार्थ. तर असो, चला आता जेवणाऱ्याला आनंद झाला ना तर आपल्या स्वयंपाक बनवण्याचं सार्थक होतं असं म्हणतात. तर त्यांना खूप आनंद वाटत होता की एवढा स्वयंपाक केला, एवढा छान झाला स्वयंपाक. त्याच्यामुळे ना त्यांचा आनंद बघूनच मग मला भारी वाटलं. मी आतापर्यंत स्वयंपाक बनवलेला त्याचं सार्थक झालं असं मला वाटलं. तर छान असं इथं डेकोरेशन केलं होतं छोटंसं, जास्तीचं काही केलं नव्हतं. पाटा ठेवला, पाट्याच्या कडेने फक्त रांगोळी काढली आणि समया महत्त्वाच्या असतात. काकू म्हणतात ना, जेव्हा पण मुलगी पहिल्यांदा केळवण करायचं असो, पहिल्यांदा आपली मोठी मुलगी होते ना तर तेव्हा तिला जेवायचं असतं तर तेव्हा आवर्जून समया लावाव्या. माहीत नाही त्याच्या मागलं कारण काय आहे आणि काही नाही. तर पण काकू म्हणतात की समया खूप महत्त्वाच्या असतात तर समया लावायलाच पाहिजे. त्याच्यामुळे इथं आवर्जून काकूनं सांगितलं होतं समया लावा म्हणून. हां होय, कसली टोपली आणली? हां 16 वेळा लागतात अजून, आहे का नाही? बरं, सगळं लक्षात ठेवून आणलंय बाई. हां तीच ना, बरं चांगलं वाटतं असं ऐकून. तर इथं जेवणं वगैरे झाले आणि नंतर मग मी तिची ओटी वगैरे भरून घेतली. तिला साडी घेतली होती मी आणि नंतर मग नवरीच्या आईला काही साडी नव्हती घेतली, फक्त ब्लाऊज पीसच घातला होता. कारण नवरीच्या आईचं काही नक्की नव्हतं यायचं, 2 आरती होतं त्यांचं, त्याच्यामुळे त्यांना काही साडी घेतली नव्हती मी. पण त्यानंतर अचानक आल्या म्हणून ब्लाऊज पीस घातला. तर असं चला आता व्हिडिओचा एंड करते. बा.